नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आतापासून करावंच लागतंय, यायलाच लागतंय ग्रो अकॅडमीच्या चॅनलवर व सबस्क्राईब करावंच लागतंय. विद्यार्थी मित्रांनो, हे बोलण्याचा उद्देश एकच, रियल आणि रील्स या जमान्यामध्ये तुम्हाला अभ्यासाशिवाय पर्याय नाही. लक्षात घ्या, चमकोगिरी करत राहिलात किंवा 1.5 महिना अगोदर 1 महिना अगोदर जर तुम्ही परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्ही कधीच भविष्यामध्ये पास होणं खूपच अवघड आहे मित्रांनो. कारण रिअल मध्ये महा टीईटी या परीक्षेचा जर विचार केला, महा टीईटी परीक्षेचा जर विचार केला तर ही परीक्षा पास होणाऱ्याचा टक्का आहे 3.5% जास्त विद्यार्थी आतापर्यंत पास झालेले नाही. 4 ते 5 लाख लोक या परीक्षेला बसतात आणि परीक्षा पास होण्याचा टक्का फक्त 3.5%. म्हणजे साधारणपणे 12,000 11,000 लोक पास होतात. आता सध्या जर बघितलं महाराष्ट्रामध्ये रिक्रुटमेंटचा विचार केला, एक साधारण 30 ते 35,000 लोकच टीईटी पास आहेत. बाकी सर्वांचं कोणाचं वय संपलंय, कोणाचं काय झालंय, कोणी लागले आणि तुम्हाला तर ही परीक्षा द्यायची भविष्यामध्ये. आता सर म्हणाल की कोणत्या महिन्यात परीक्षा होईल, तर साधारणपणे नोव्हेंबर या महिन्यात परीक्षेचं शेड्यूल येईल, म्हणजे एक्झामची डेट येईल मित्रांनो. आता इथून पुढे अभ्यास कसा करायचा, 9665484048 आपल्याकडे क्लास लाईव्ह आहेत. लाईव्ह तसेच तुम्हाला रेकॉर्ड सुद्धा मिळेल मित्रांनो, रेकॉर्ड बी मिळेल. लाईव्ह क्लास हे लाईव्ह असणार, पण तुम्हाला जर शक्य नसेल टायमिंगला हजर राहता आलं नाही तर रेकॉर्ड सुद्धा मिळणार आहे. त्यासोबत विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण विषयाच्या नोट्स सुद्धा मिळणार आहेत. हे सर्व काही मराठी मीडियम मध्ये आहे, लक्षात घ्या. पण मराठी मीडियमवरच काम करतो. संपूर्ण विषयाच्या नोट्स सुद्धा उपलब्ध आहेत. तुम्हाला जर ही बॅच जॉईन करायची म्हटलं, आता या बॅचचं आणि टीआयटी बॅचचं कसं कॉम्बिनेशन आहे आणि कशी तयारी करायची हे थोडक्यात सांगतो. टीआयटी एक्झाम, टीआयटी 4 होईल का हा जो प्रश्न आहे 100% होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. पुढील 10 वर्ष कंटिन्युअसली शिक्षक भरती प्रक्रिया चालूच असेल. फक्त परीक्षा देऊन ठेवायच्यात, आपल्याला मार्क चांगले मिळवून ठेवायचे, त्यामध्ये आपल्याला सामील व्हायचे. टीआयटी 4 चा जर विचार करता आपण, या बॅचचं डिझाईन मराठी, त्यानंतर सेकंड लँग्वेज इंग्लिश, त्यानंतर बालमानस, त्यानंतर परिसर अभ्यास व सामाजिक शास्त्र, त्यानंतर मॅथ अँड सायन्स, आणि त्यानंतर राहिलेला म्हणजे मॅथ सायन्स, म्हणजे याच्यामध्ये मॅथ पण येते या परिसर अभ्यासासोबत. आणि सायन्स वाल्यांना सायन्स मॅथ येतं, सामाजिक शास्त्राचे प्रश्न विचारले जात नाहीत. हा झाला टीईटीचा सिलेबस. पण विद्यार्थी मित्रांनो हाच टीआयटीचा सुद्धा सिलेबस आहे, लक्षात घ्या. कारण हे 2 लँग्वेज तुमचा पिच्छा सोडणारच नाही. तुम्ही आता हिंदी घेतली, कन्नड घेतली, उर्दू घेतली, गुजराती घेतली, काही घेतलं तर टीआयटी एक्झामला या 2 लँग्वेजला फेस करावंच लागणार आहे. त्यानंतर बालमानसशास्त्र म्हणजे टीईटीला आहे, टेटला आहे, दोन्ही टीईटी एक्झामला आहे, टीआयटी एक्झामला पण आहे. परिसर अभ्यास जीएस जीकेचा थोडाफार भाग तुम्हाला टीआयटी एक्झामला विचारला. ज्याचं सोशल सायन्स आहे त्यांनी मॅथ सायन्सचा अभ्यास करावा का किंवा मॅथ रिझनिंगचा अभ्यास करावा का, 100% करावं. आणि या बॅच मध्ये, या कोंबू बॅच मध्ये आपण काय केलेलं आहे, रिझनिंगचं सुद्धा लेक्चर ठेवलेलं आहे मित्रांनो. कारण काय, आपल्याला टार्गेट आपलं काय रे, शिक्षक होणे. आपल्या नावापुढे TR हा शब्द लावणे आहे. ज्या विद्यार्थ्याचं टार्गेट आहे त्यांनी मॅथ कडे दुर्लक्ष करू नका. तुमचं यवाना सोशल सायन्स असू द्या या मॅथ सायन्स असू द्या, मॅथ विषयाला धरून चाला. मॅथ सोबत रिझनिंग सुद्धा करा, त्याचाच माऊस बाबा आहे रिझनिंग, लक्षात घ्या. यासाठी आपण ही कॉम्बो बॅच लॉन्च करत आहोत विद्यार्थी मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांना या बॅचला ऍडमिशन घ्यायचंय त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. हा संपर्क क्रमांक व्हॉट्सअप व कॉलिंग नंबर असल्यामुळे तुम्ही दोन्ही गोष्टी करू शकता आणि या बॅचला ऍडमिशन घेऊ शकता. तर महा टीईटी एक्झाम कधी होईल हा जो तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे, साधारण नोव्हेंबर महिन्यात, नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या 3 महिन्यापैकी कोणत्याही महिन्यात होईल मित्रांनो. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी. ऑक्टोबर मध्ये जाहिरात येईल, पण नोव्हेंबर मध्ये परीक्षा होईल. विद्यार्थी मित्रांनो अजून आपल्याकडे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर हे 4 महिने आहेत. या 4 महिन्यामध्ये तुम्हाला तयारी करायची आहे आणि या कमी लोक पास होणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला चांगल्या गुणांनी पास करण्याची हमी ग्रो अकॅडमीच्या माध्यमातून देतोय आपण. आणि या अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला सर्व माहिती व सर्व डिटेल सिलेबस शिकवला जाणार आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.